नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमीच्या हाती खूप महत्त्वाचे पुरावे लागणार आहेत. नक्की भूमी ते पुरावे मिळवण्यासाठी काय करणार आहे, कशा पद्धतीने ते पुरावे तिच्या हाती लागतात आणि आकाशच्या समोर हे सर्व सत्य भूमी कशा पद्धतीने आणणार ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे मनू किचनमध्ये आलेली असते तेव्हा भूमी तिला म्हणते की मनू, सगळ्या घरात धूप फिरवून झाला का, असं मोठ्याने विचारते. तेव्हा मानसी सांगते की हो ताई, सगळ्या घरात मी धूप फिरवून आलेली आहे. मानसी पण भूमीला खूपच साथ देत असते, तिच्या कामामध्ये तिला मदत करत असते. मानसी ही भूमीसाठी खूपच अगदी तिच्या जीवाभावाची असते, त्यामुळं मानसी कुठलीही रिस्क घेऊन भूमीसाठी कोणतीही गोष्ट करायला तयारीत असते. तर मानसीला भूमी विचारते की काय झालं, मिळालं का, आपण काय शोधत होतो ते. तेव्हा मानसी सांगते की हो हे नंबर मिळालेले आहेत 2 मेकॅनिकचे रघु काकांच्या मोबाईलमध्ये आणि हे नंबर माझ्याकडे आहेत, हे घे. भूमी म्हणते देते मला नंबर आणि मग भूमी ते नंबर तिच्याकडून घेते आणि म्हणते की मनू, आता आपल्याला खूप सावधगिरी बाळगायची आहे. तू बाहेर दाराच्या तिथे थांब, मी फोन करून बघते. आपल्याला आपलं काही झालेलं आहे हे कोणालाही कळू द्यायचं नाही. काहीही झालं तरी गोंधळ व्हायला नकोय, असं मानसीला इकडे भूमी सांगत असते. कारण ही खूप रिस्क आहे. तिला माहिती आहे की हे जर रागिणीला कळलं तर काय होईल. याबद्दल भूमीला चांगलंच कळलेलं आहे की रागिणी कोणत्या थराला जाऊ शकते आणि काय करू शकते, याबद्दल भूमीला खात्री आहे. आणि नेमकी पौर्णिमा ही बाहेर येत असते आणि ती म्हणत असते की झालं, किती दिवस आम्ही फक्त यांच्या हाताला हात लावून मम म्हणायचं आहे. किती दिवस यांना सगळा मान मिळणार, यांना सगळं मिळणार आणि आम्ही काय करायचं आहे, आम्ही फक्त यांच्याकडे पाहत राहायचं आहे. हे सगळं ती बोलत असते. तिला राग आलेला असतो कारण यावेळेस ही भूमीला पूजेचा मान मिळाला. पूजेचा मान काही आपल्याला मिळाला नाही आणि या घरामध्ये आपल्याला स्थान मिळत नाही, मान सन्मान मिळत नाही. या गोष्टींमुळं पौर्णिमाला राग आलेला असतो आणि पौर्णिमा जिना उतरतच असते. तेवढ्यात तिचं लक्ष जातं. ही मानसी किचनच्या दारापाशी काय करते हा प्रश्न पौर्णिमाला पडलेला असतो आणि मग पौर्णिमा म्हणू लागते की नाही, मला जाऊन बघितलंच पाहिजे ह्यांचं नक्की काय चाललेलं आहे. मानसी मात्र लक्ष ठेवून असते, कोण येते का, कोणाचं काय चालू आहे का हे बघत असते. मानसीचं पण लक्ष जातं आणि वरून पौर्णिमा येते. ही गोष्ट मानसीच्या पण लक्षात येते आणि इकडे पौर्णिमा मात्र विचार करत असते. तिचं एकच चालू असतं, काहीही झालं तरी आत्ता आपल्याला हे कळलंच पाहिजे की नक्की काय झालेलं आहे आणि ह्यांचं नक्की काय सुरू आहे. तर हे बोलल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमीने इकडे फोन केलेला असतो. पहिल्या नंबरवर जेव्हा कॉल केला जातो तेव्हा कॉल लागत नाही. मग दुसरा एक नंबर असतो, भूमी त्या दुसऱ्या नंबरवर कॉल करते आणि मग तिकडे कॉल उचलला जातो. जेव्हा कॉल उचलला जातो तेव्हा भूमीच्या आता सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. नक्की काय करायचं आहे हे भूमीच्या डोक्यात असतं आणि भूमी त्यांना फोन करून म्हणते की हॅलो, हा नंबर मला ऑनलाईनला मिळालेला आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मग भूमी त्या मेकॅनिक बरोबर बोलायला सुरुवात करते. भूमी म्हणते की माझ्या गाडीचा इश्यू आहे, त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे. भूमीने इनडायरेक्टली फोन लावलेला असतो आणि ती बोलत असते. तेव्हा ते म्हणतात हां बोला ना. भूमी म्हणते ऑनलाईनला ॲड्रेस आहे, माझ्या गाडीचे ब्रेक थोडेसे कडक झालेले आहेत, ते व्यवस्थित चालत नाही आहेत. तेव्हा ते म्हणतात की हा ॲड्रेस. तेव्हा भूमी म्हणते की मला तुमचा ॲड्रेस द्याल का, कारण ऑनलाईनला जो ॲड्रेस आहे ना तो ॲड्रेस मला व्यवस्थित कळत नाही आहे, तुम्ही मला ॲड्रेस दिला तर बरं होईल. असं म्हटल्यानंतर ते भूमीला ॲड्रेस देतात. तेवढ्यात मानसी तिथे येते आणि मानसी भूमीला म्हणू लागते की भूमीताई, पौर्णिमा आली. तर भूमी तिला सांगते की जा, तिला अडव, तिला पुढंपर्यंत येऊ देऊ नकोस, असं भूमी सांगत असते. आणि भूमीने जसं सांगितलेलं आहे तसंच मानसी जाते आणि पौर्णिमाला तिथे जिन्यातच अडवून ठेवते आणि पौर्णिमाला म्हणते की काय, कुठं निघाली आहेस आज, नक्की काय आहे तुझ्या डोक्यात. तेव्हा पौर्णिमा म्हणते कुठं निघाले म्हणजे, किचनमध्ये. तेव्हा मानसी म्हणते रस्ता चुकला का बघ, कारण किचनमध्ये अशी तू येत नाही ना सहसा कधी. नाही, आज किचनमध्ये येतेस म्हणून विचारलं. तेव्हा पौर्णिमा म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा मानसी म्हणते तुला माहिती आहे ना मला काय म्हणायचं आहे ते, कारण तू किचनमध्ये कधी येतच नाही आणि असं पण किचनमधली सगळी कामं झालेली आहेत, मी आणि ताईनं सगळी कामं केलेली आहेत, तू यायची काहीच गरज नाही. त्यावरती पौर्णिमा म्हणते सर बाजूला, मला जायचं आहे किचनमध्ये. तेव्हा लगेचच मानसी तिला सांगू लागते की काहीच गरज नाही आहे, तू नको जाऊ कुठं, काही गरज नाही आहे, चल बाहेर हो, नाहीतर आजींना बोलवू का मी, आजींना सांगू का, आजींनी तुला बाकीची कामं सांगितलेत ना ती कर. आणि मानसी पौर्णिमाला चांगलंच दाखवत असते
की तिला कसं उल्लू बनवते ते. आणि पौर्णिमा म्हणते, बासा चोंबडे, मला माहिती आहे तू अशाच चाड्या करत असतेस. या भाषेमध्ये पौर्णिमा ही मानसीला बोलत असते. ती म्हणत असते, बरोबर आहे, काही झालं तरी तू असंच करणार आहेस हे पौर्णिमाला पण कळलेलं असतं. आणि पौर्णिमा म्हणते, ठीक आहे ठीक आहे, लगेच आजींना बोलवायची काही गरज नाही आहे. कारण पौर्णिमाला आजींची खूप भीती वाटत असते. आजी मात्र पौर्णिमाला खूपच एक्स्ट्राचं काम देत असतात आणि पौर्णिमाची वाट लावत असतात. त्यामुळं पौर्णिमा म्हणते की ठीक आहे, मी नाही ऐकत आणि मी जाते इथून, असं म्हणत पौर्णिमा तिथून जात असते. मानसीने चांगलंच उल्लू बनवलेलं असतं आणि पौर्णिमाची वाट लावलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मानसी धावत येते आणि इकडे भूमीला विचारू लागते, काय झालं. भूमी म्हणते की मानसी, मला जावं लागेल, इथलं तू मॅनेज कर. तेव्हा मानसी म्हणते की हो मी करते ताई, पण मला नक्की कळेल का काय झालेलं आहे, कुठं जावं लागणार आहे. भूमी म्हणते, मी तुला नंतर सांगेल. आणि भूमी इकडे आता जायला निघणारच असते. भूमीला खूप आनंद झालेला असतो, कारण तिला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तिच्या समोर घडत असतात. तिला समजलेलं असतं की नक्की काय करायचं आहे आणि त्या गोष्टीसाठी आता भूमीला शोध घेणं, आजच्या आज जाणं खूप गरजेचं असतं. आणि मानसी भूमीला म्हणते की हो ताई, मी इथलं करेल मॅनेज, पण तू सांभाळून जा. तेव्हा भूमी म्हणते की हो. आता इकडे आकाश आणि रागिनी हॉलमध्ये बोलत असतात. आता भूमीसाठी हे खूपच मोठी गोष्ट असते, कारण आकाश आणि रागिनी तिथं बोलत बसलेले आहेत, म्हणजे भूमीला तिथे जाताना गोंधळ होणार आहे हे भूमीच्या लक्षातच येत नाही. आकाश तिला अडवेल असं कधी वाटलंच नव्हतं. आणि रागिनी म्हणत असते की आकाश, आता बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग मी बोलवलेली आहे, त्या मीटिंगमध्ये सगळ्या गोष्टी होणार आहेत. तेव्हा आकाश म्हणतो, आत्ता काळजी करायची काहीच गरज नाही आहे, अगं CEO तूच होणार आहे आणि आपल्याकडे ना कोणी विरोध करणारं नसतं, त्याच्यामुळे एवढा काही गोंधळ होत नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, हो ना, मेजॉरिटी ऑफ शेअर्स आपलेच आहेत, त्यामुळं आपल्याला कोणी विरोध करायला येत नाही. त्यावरती आकाश म्हणतो, हो ना आत्या, आणि तो बोलत असतो. त्यावेळेस रागिनी म्हणते, अरे आकाश, तू कसं आहे, आता नवीन उमेदीनं काम करणार आहे, नवीन टेक्नॉलॉजी तुला माहिती आहे, तर मला वाटतं CEO तूच झालं पाहिजे. कसं आहे, तुझा कारभार आहे, तू सांभाळावा असं मला वाटतं. हे सगळं त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा आकाश म्हणतो की आई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू हे सगळं करू शकशील हे मला माहिती आहे, म्हणून तर मी तुला सांगत आहे ना, तू हे सगळं कर, मनापासून कर, तुला हे सगळं जमणारही आहे हे मला चांगलंच माहिती आहे. आणि तो सांगत असतो की तूच आता CEO व्हायचं आहे. भूमी हे सगळं ऐकत असते. भूमीला ही गोष्ट पटत नसते. भूमी म्हणते, ठीक आहे, एकदा का माझ्या हाती पुरावे लागले की मग हे सगळं थांबणारच आहे, त्यामुळं आत्ता विरोध करून काही उपयोग नाही आहे. आता मी कितीही विरोध केला, काही केलं तरी आकाशला ह्या गोष्टी मात्र पटणारच नाहीत, त्यामुळं आपण आकाशला आत्ता विरोध करायलाच नको आहे असं भूमीचं म्हणणं असतं. भूमी म्हणते, ठीक आहे. आणि मग ती बाहेर येते. भूमी आलेली पाहून लगेच रागिनी तिला विचारते, काय झालं, कुठे चाललीस भूमी. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, मला ना पूजेसाठी काही साहित्य आणायचं आहे आणि मला त्यासाठी जायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते की भूमी, अगं कुठं जायचं आहे तुला नक्की. तेव्हा भूमी म्हणते की आहे ना, मार्केटमध्ये जाऊन यायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, तुला माहिती आहे का भूमी, अगं मी आत्याला CEO करायचं ठरवलेलं आहे. भूमी म्हणते, हो, मला काहीच हरकत नाही आहे, कारण मला कुठं त्यातलं कळतं ना, ते सगळे डिसिजन तुम्हीच घेत असता, त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि मला प्रॉब्लेम असण्याचा काय संबंध आहे, असं भूमी बोलत असते. तेव्हा आकाश म्हणतो, बघितलं का आत्या, आई, तुला कळलं का, भूमीला पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे. भूमीने हे बोललेलं असतं, परंतु इकडे भूमीला तिथून अगदी पहिलं चटकायचं असतं, तिला 15 मिनिटात तिथं पोहोचायचं असतं, म्हणून हे सगळं भूमीचं चाललेलं असतं. रागिनी म्हणत असते की अगं भूमी, तू जायची काय गरज आहे, आकाश आणेल ना ते साहित्य, तुला माहिती आहे ना, एवढा मोठा नैवेद्य करायचा आहे, इतक्या सगळ्या भाज्या निवडायच्या, तेवढं सगळं करायचं आहे, घरात कोणाला जमणार आहे ते सगळं, आणि तू घरातली जाणती आहे, मोठी आहे, तूच हे केलं पाहिजेस ना, आणि तू अशी निघून चाललीस तर. भूमी म्हणते, आत्या, मी कामं सगळ्यांना वाटून दिलेली आहेत आणि त्या सगळी कामं व्यवस्थित करतायत आणि मी मनूला भाज्या निवडायला सांगितलंय, तोपर्यंत मी येईलच आणि बेसिक तयारी झालेली आहे. तेव्हा तरीही रागिनी म्हणते की नाही भूमी, तू या घरातली मोठी आहेस आणि मला असं वाटतंय की तू नाही गेलं पाहिजे, असा रागिनीचा अट्टहास असतो. आणि भूमीच्या लक्षात येतं, नक्कीच कुठंतरी पाणी मुरलेलं आहे असं भूमीला जाणवतं. आणि भूमी म्हणते, पण मला जायचं आहे, मला काम आहे, मला जाणं गरजेचं आहे. भूमी हट्टालाच पेटलेली असते. रागिनी म्हणत असते की नाही, तू नाही जाऊ शकत, मी तुला काय सांगते तुझ्या लक्षात येतंय का. पण भूमी मात्र ऐकायलाच तयार नसते. भूमी म्हणत असते की मी जाणारच आहे आणि रागिनी म्हणत असते की नको जाऊ, आकाश आणेल सगळं साहित्य, आकाश जाईल, तू नको काळजी करू त्याची, अशी भूमी तिला सांगत असते. तेव्हा मात्र भूमी म्हणते, ठीक आहे,
मग मी इकडे मनूच्या रूममध्ये जाऊन भाज्या निवडत बसते. भूमी तिच्या बाजूने सांगायचा प्रयत्न करत असते, आकाशला कळणार नाही, माझी मी सगळं घेऊन येते. पण रागिणीचं असं म्हणणं असतं की आकाशला समजेल, तू घरात असणं गरजेचं आहे. सगळ्यांना तू जरी काम वाटून दिलेलं असलं तरी कोणाला काही काम करणार आहे त्यातलं. तू समोर असलीस की सगळेजण व्यवस्थित काम करतील, त्यामुळं तू जाऊ नको, एवढंच भूमीचं म्हणणं असतं. आणि भूमीला रागिणी सांगत असते, तिला थांबवत असते. काही झालं तरी भूमीला तिला बाहेर जाऊ द्यायचं नाही, ही गोष्ट भूमीच्या लक्षात येते. तेव्हा आकाशी म्हणतो, आई म्हणते ना भूमी, तू ऐक ना, तू का असा हट्ट करतेस? नको तू पण असा हट्ट करू. काहीही झालं तरी अगं मी आणतोय ना, तू मला सांग समजवून काय आणायचं आहे ते, मग मी घेऊन येईल सगळं. आणि काही वाटलंच तर फोन करेल ना तुला. तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे. आता भूमीकडे ऐकण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. आणि त्यानंतर भूमी म्हणते की मी मनूच्या रूममध्ये भाज्या निवडत बसते. असं म्हणत ती भाज्या घेऊन आता मानसीच्या रूममध्ये जायला निघते. रागिणीने हे सगळं मुद्दाम केलेलं असतं. भूमी म्हणते की काय करू मी आता. रागिणी मनातल्या म्हणत असते की बघ आता तुला कसं प्रत्येक वेळेस मी चेकमेट करणार आहे आणि प्रत्येक वेळेस तुझ्या बाबतीत हे सगळं मी असा गोंधळ घालून ठेवणार आहे. भूमी म्हणत असते की तुम्ही काहीही करा, कितीही गोंधळ घाला, परंतु काहीही झालं तरी मी मात्र शांत राहणार नाही. हे मात्र भूमीने ठरवलेलंच आहे. आणि भूमीने ठरवलेलं आहे की कितीही कुणी काहीही केलं तरी मी गप्प बसणार नाही. मला माहिती आहे की मी काय केलं पाहिजे. हे सगळं भूमी म्हणत असते. आणि मग रागिणीला त्या क्षणी आठवतं, पौर्णिमा तिथे येते. इकडे भूमी मानसीच्या रूममध्ये गेलेली असते आणि पौर्णिमाने धावत येऊन ह्या गोष्टी ऐकलेल्या असतात. मानसी आणि भूमीचं बोलणं चाललेलं असतं किचनमध्ये की मला 15 मिनिटात जायचं आहे, मी जाऊन येते, असं भूमी मानसीला म्हणालेली असते. आणि तेव्हा रागिणीला येऊन पौर्णिमाने सांगितलेलं असतं की भूमी कुठंतरी चाललेली आहे आणि तुम्ही इथं काय करत बसलेला आहात. तेव्हा रागिणी म्हणते काय करत बसलेला आहात म्हणजे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की ती भूमी काहीतरी गोंधळ घालण्याच्या तयारीत आहे आणि तुम्ही निवांत बसा इथे, तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही आहे. असं म्हटल्यानंतर रागिणी तिला म्हणालेली असते नक्की तुला काय म्हणायचं आहे ना ते स्पष्ट बोल. आणि जेव्हा पौर्णिमा तिला स्पष्टपणे सांगते तेव्हा रागिणी म्हणते की मला काहीतरी केलं पाहिजे आणि तू आहेस ना त्या दोघी बहिणींवर, त्यांचं काही चाललं असेल तरी लक्ष ठेवायला तू येऊन सांगतच असतेस ना मला, त्यामुळं मला काळजी करायची काय गरज आहे, असं रागिणी पौर्णिमाला म्हणू लागते. तेव्हा पौर्णिमा म्हणते हो ते आहे, मी सांगते तुम्हाला, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का त्यांचं जरा अति काहीतरी चाललेलं आहे, त्यामुळं आपल्याला बारीक गोष्टी लक्ष ठेवावं लागणार आहे. हे सगळं रागिणीला पौर्णिमा सांगत असते. आणि मग पौर्णिमाने सांगितल्यामुळं रागिणी सावध झालेली असते आणि तिने भूमीला बाहेर जाण्यापासून थांबवलेलं असतं. हे सगळं घडत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरी भूमीला आता घराच्या बाहेर पडायचं असतं. भूमीचं असं म्हणणं असतं की मी काहीही ऐकणार नाही, मला या घराच्या बाहेर जायचं आहे आणि मी या घराच्या बाहेर जाणार आहे, असं तिचं म्हणणं सुरू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मानसी म्हणते पण आता करायचं कसं हे सगळं. तेव्हा भूमी म्हणू लागते की काही झालं तरी मी आता ऐकून घेणारच नाही, मला जावंच लागणार आहे. मानसी म्हणते पण अगं भूमीताई उद्या जा ना. तेव्हा भूमी म्हणते अगं मी त्याला लगेच येते म्हणून सांगितलेलं आहे ना, आता उद्या कशी जाणार मी सांग बरं तू, असं सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा इकडे मानसी म्हणते की भूमी मग आता काय करायचं भूमीताई. तेव्हा भूमी म्हणते मानसी मी खिडकीतून जाते, असंही मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की मी तुझ्या रूममध्ये भाजी निवडत बसलेली आहे आणि मी भाजी निवडत बसले त्यामुळं कोणाला काहीच डाऊट येणार नाही आणि त्यामुळं मी इथून खिडकीतून जाते, तू मॅनेज करशील ना. मानसीला काळजी वाटत असते. मानसी म्हणत असते भूमीताई, कारण मानसीला माहिती आहे रागिणी किती नालायक आहे, किती नीच आहे, ती कोणत्या थराला जाऊ शकते, म्हणून तर बिचाऱ्या मानसीला काळजी वाटत आहे. आणि मानसीचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरी मला भूमीताईचं रक्षण केलं पाहिजे. भूमी म्हणते की मानसी प्लीज, म्हणून माझ्यासाठी प्लीज सांभाळून घे ना हे सगळं. तेव्हा मानसी तयार होते. मानसीनं ठरवलेलं आहे की आपल्या ताईच्या जीवावर जे कोण उठलेलं आहे त्याला आपण या जगाच्या समोर आणायचं आहे, म्हणून मानसी पण भूमीची साथ देत आहे. मग खिडकीतून भूमी बाहेर पडते आणि खिडकीतून बाहेर पडल्यानंतर भूमी जेव्हा त्या गॅरेजवर येते आणि तिथं येऊन ती हाक मारते तेव्हा तो जो गॅरेजचा मेकॅनिक असतो तो एक गाडी रिपेअर करत असतो, तो अगदी गाडीच्या खाली असतो आणि तिथं येतो. आणि तिथं भूमी येते आणि म्हणते मला तुमच्याशी बोलायचं आहे, मगाशी मी तुम्हाला कॉल केलेला ना त्या संदर्भात मी आलेले आहे. तेव्हा भूमी त्यांच्याशी बोलायला सुरुवात करते. भूमी त्यांच्याशी बोलत असते आणि भूमी त्यांना म्हणत असते की माझ्या गाडीचं काम करायचं आहे. तेव्हा ते म्हणतात मॅडम गाडी कुठे तुमची. तेव्हा भूमी म्हणते हो बरोबर आहे, तुम्ही ब्रेकचं काम करता ना, अगदी ब्रेक फेल करणं वगैरे.
नाही, गाडीचे ब्रेक फेल केलेच होते तुम्ही, पण 6 वर्षापूर्वी केले होते. तेव्हा मात्र त्या मेकॅनिकला धक्का बसतो. तो विचार करू लागतो की हे काय आहे. भूमी म्हणते की ही बाई तुमच्याकडे आली होती का तेव्हा, एवढंच सांगा मला. तो मेकॅनिक म्हणतो काय माहिती हो, काय बोलताय तुम्ही, मी काय असलं काम वगैरे काही करत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणू लागते की मला एकदा आठवून सांगा नक्की, हीच बाई आली होती ना. आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे मी जास्त ऑप्शन दिलेले नाहीत, कारण तुम्ही आता काय करू शकता यापेक्षाही मी तुमचं काय करू शकते ते बघा. कसं आहे, त्या बाईनं दिलेले पैसे तुम्ही तर खर्चून टाकलेलेच आहेत. आणि आता पुढचं रेशन तुम्हाला जेलमध्ये बसूनच भरावं लागेल, कारण तुमच्याकडे कोणता ऑप्शनच ठेवलेला नाही मी. तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एकतर स्वतःच्या तोंडाने मला सगळं सांगायचं, नसेल तर तुम्ही हे जे काय करत आहात ना हे सगळं मान्य करायचं, पोलिसांच्या ताब्यात स्वतःला द्यायचं, नसेल तर मी जे सांगते ते मान्य करायचं आणि त्याचबरोबर मी जे बोलत आहे त्या गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या. भूमी हे बोललेली असते. तेव्हा मात्र तो मेकॅनिक शांत होतो. भूमी म्हणते बघा तुमच्या हातात आहे, मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकते, तुम्हाला शेवटी पर्याय निवडायचा आहे. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जे काम केलेलं आहे त्यामुळं माझा नवरा 6 वर्ष त्याची मेमरी गेलेली होती, माझ्या सासू सासऱ्यांना मी या सगळ्यामध्ये गमावलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय त्याचं, तुम्ही करून बसता हो, तुम्हाला पैसे मिळाले, करणाऱ्या बाईनं पण हे करायला लावलं, तुम्हाला तुमचे पैसे मिळाले. पण आमचं काय, आमचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. 6 वर्ष माझा नवरा या जगापासून वेगळा झालेला होता, त्याला कळतही नव्हतं की तो कोणत्या परिस्थितीत राहतोय, काय जगतोय, काय राहतोय. हे सगळं तुमच्यामुळे झालेलं होतं. आणि आता ती केस मी पुन्हा ओपन करायला सांगणार आहे पोलिसांना. तुम्हाला ह्या गोष्टी मला साथ द्यायची आहे का पोलिसांकडे स्वतः ताब्यात द्यायचं आहे पोलिसांच्या, हे बघा तुमच्या हातात आहे, काय करायचं आहे ते. भूमी हे सगळं बोलत असते. तो मेकॅनिक घाबरतो आणि तो म्हणतो की नाही मॅडम, मी तुमची साथ देईल, मी तुम्हाला सांगेल सगळं. तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे, मग मी आता तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देत नाही, मी पोलिसांना फोन करत नाही. तेव्हा भूमी सांगते की इथं माझे मिस्टर येतील, त्यांच्यासमोर हे सगळं सांगायचं आहे की तुम्हाला हे सगळं कुणी करायला लावलेलं आहे. तेव्हा तो मेकॅनिक सांगतो की हो, मी नक्की सांगेल त्यांच्यासमोर. आणि आता भूमी आकाशला फोन लावायला घेते, कारण भूमीने त्या मेकॅनिकला हाही रेफरन्स दिलेला असतो की रघु काका इथं आले होते आणि त्यांचं तुमच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्याकडूनच हा मला नंबर मिळालेला आहे, त्यामुळं तुम्ही खोटं बोलूच नका. आणि भूमीने त्या मेकॅनिकला आता पूर्णपणे तिथे पकडलेला आहे आणि मेकॅनिक तयार झालेला आहे, म्हणजे रागिणीनेच ब्रेक फेल केले होते ही गोष्ट आता समोर आलेली आहे. भूमीला कळलेलं आहे की रागिणीने ब्रेक फेल केले होते आणि आकाशच्या आईबाबांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संदर्भातला सगळे पुरावे आता भूमीच्या हाती लागलेले आहेत आणि भूमीने आता रागिणीची पूर्ण वाट लावायचा प्लॅन केलेला आहे आणि रागिणीची वाट लावण्याची तयारी भूमीनं चांगलीच केलेली आहे. भूमी आता आकाशला फोन करू लागते, पण आकाश काही फोन उचलत नसतो, दुसरा नंबर त्याचा लागत नसतो. भूमी विचार करू लागते की हे सगळं काय आहे, मला काही करून आकाशच्या समोर हे सत्य आणायचं आहे आणि हे लवकरात लवकर करायचं आहे. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रागिणीने भूमीचा फोटो हातात घेतलेला आहे आणि तो फोटो ती दिव्यावरती, देवाच्या समोर दिव्यावरती तो फोटो ती जाळत आहे. तेव्हा भूमी तो फोटो हातातून हिसकावून घेते आणि त्याचबरोबर इकडे भूमी म्हणते की तुमचा अहंकार मी ठेचणार आहे, तुमचा अहंकार मी जाळणार आहे या आगीमध्ये आणि ही दिवाळी आकाशसाठी षडयंत्रमुक्त दिवाळी असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. भूमी हे सगळं बोलत असते आणि रागिणीची वाट लावत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.